सलग 6 वेळा मोठ्या मताधिक्याने माढा विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले अजितदादा गटाचे ज्येष्ठ आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मात्र अजितदादांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे। यावेळी ते आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवत असून त्यांनी शरद पवारांची या संदर्भात अनेक वेळा भेट घेतली आहे। कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे रणजित शिंदे यांच्यासाठी उमेदवारी मागितली असून जर साहेबांनी उमेदवारी दिली नाही तर आपण मुलाला अपक्ष उभा करू अशी भूमिका घेतल्याने आता अजितदादांच्या अडचणीत वाढ होणार आहे। महायुतीतील तुमचं फिक्स तिकीट का नाकारता या विषयावर त्यांनी तो विषय आता संपलेला आहे अशा एका वाक्यात उत्तर देत अजितदादा व महायुतीला निरोप दिला। शरद पवार यांनी रणजित शिंदे यांना तुतारी न दिल्यास राष्ट्रवादी अर्थात घड्याळावर उभं न राहता अपक्ष निवडणूक रिंगणात उतरवण्याची भूमिका बबनदादांनी घेतल्याने आता अजितदादांच्या घड्याळाचा उमेदवार कोण हा प्रश्न पुन्हा अनुत्तरित राहणार। काही दिवसांपूर्वी अजितदादांसोबत माढा आणि करमाळा या दोन्ही ठिकाणी स्टेजवर दिसणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी आता तुतारी न मिळाल्यास अपक्ष मुलाला उतरवणार अशी भूमिका घेतल्याने बबनदादांचा अजित पवार यांच्यावरील विश्वास संपला का असा प्रश्न निर्माण झाला। आमदार शिंदे यांचे दुसरे बंधू आणि करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांनी यापूर्वीच गेल्या वेळीप्रमाणे आपण याही वेळी अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची भूमिका स्पष्ट केली आहे। त्यामुळे अजितदादांना आता या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार कोण द्यायचा हा पेच निर्माण होणार आहे। या संदर्भात तुमचं देखील काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून आमचे विधानसभेचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।